आदिवासी माध्यमिक विद्यालय डोल्हारा येथे तालुकास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। या प्रदर्शनाचे उद्घाटन विक्रमगड विधानसभा क्षेत्राचे आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या हस्ते संपन्न झाले। डोल्हारा येथे आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनाला विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। आमदार हरिश्चंद्र भोये यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन केले। यावेळी बोलताना आमदार भोये यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा समतोल साधणे आवश्यक असल्याचं प्रतिपादन केलं। ग्रामीण आणि आदिवासी विद्यार्थ्यांनी विज्ञानासारख्या क्षेत्रात उंच भरारी घ्यावी यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले। त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बालवयातच मुलांच्या मनात निर्माण होणारे प्रश्न हेच पुढे विज्ञानाची वाट दाखवतात असे सांगत विद्यार्थ्यांचे कौतुक केले। विद्यार्थ्यांचा विकास हा सर्वांगीण विकास झाला पाहिजे। फक्त पुस्तकी ज्ञान एवढ्यापर्यंत न राहता मग तो क्रीडा क्षेत्र असेल, विज्ञानाचं क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये भाषण कला त्याला आली पाहिजे, वक्तृत्व कला आली पाहिजे, कथाकथन चांगल्या पद्धतीने आलं पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टी ह्या लहानपणी व्यवस्थित आपण जर शिकवलं शाळेमध्ये तर ते व्यवस्थित सगळं होतं। या कार्यक्रमात भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष चौथे, अशोक कुलकर्णी, प्रसाद जोशी, भगवान चक्रदेव, गट शिक्षण अधिकारी गीता मसराम यांच्यासह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते। पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रदीप वाघ यांनीही विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षात पुढे येण्यासाठी प्रेरणा दिली। विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक प्रयोग, मॉडेल्स, पर्यावरणपूरक संकल्पना आणि तंत्रज्ञानावरील प्रकल्पाचे आकर्षण सादरीकरण केले। एकूणच डोल्हारा हायस्कूलमध्ये आयोजित या तालुकास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त वैज्ञानिक प्रतिभेला व्यासपीठ मिळवून दिले। या प्रदर्शनातून अनेक नवीन संकल्पना आणि संशोधनाची बीजे रोवली गेली हे निश्चित। प्रतिनिधी तेजस रोकडे, आधुनिक केसरी, मोखाडा।